तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू इच्छा बियॉन्ड. मी हितेंद्र आणि ही माझी वाईफ समीक्षा. फायनली आजपासून आम्ही व्लॉगिंग स्टार्ट करतो आहे आणि हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे. तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. सोबत थोडी आम्हाला एक्साइटमेंट पण खूप आहेत की आमचे ब्लॉग कसे होतील आणि चांगले वाटेल की नाही, म्हणजे जमेल की नाही आम्हाला. पण सोबत आमच्या दोघांना पण खूप असं नर्वसनेस होतंय. सो गाईज, time तुम्ही camera आम्हाला face सपोर्ट करतोय. करणार ना? हो, या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग्स, ट्रॅव्हलिंग आणि फन व्हिडिओज वगैरे असं बघायला भेटतील. थोडं ऊन येत आहे, थोडं इग्नोर करा त्या गोष्टीला, त्यामुळे माझे डोळे पण ओपन नाही होते. आम्ही वॉकला आलेलो होतो, तर आमचं स्टार्ट आज आम्ही मॉर्निंग वॉकला आलेलो आहे. इथे आम्ही लास्टला हे लोकेशन नक्की टाकू. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की लोकेशन कुठलं आहे. जे पुण्यामध्ये राहतात त्यांना नक्की माहिती असेल की लोकेशन कुठलं आहे वगैरे. खूप भारी व्ह्यू असतो इथे मॉर्निंगला आणि संध्याकाळी पण खूप मस्त असतो. तुम्ही पण येथे येऊ शकतात मॉर्निंग वॉकला किंवा इव्हिनिंग वॉकला वगैरे. तर तुम्ही नक्की सांगा की कमेंट मध्ये की कोणतं लोकेशन असेल असं. बघा इकडे पुण्यामध्ये पावसामुळे किती फुल झालेलं आहे पाणी. आमचा ना मॉर्निंग वॉक संपलेला आहे, तर आम्ही आता रिटर्न जातोय घरी. तर आमच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज तुम्हाला बघायला भेटेल सोबत. तर लास्टपर्यंत नक्की बघा आमचा ब्लॉग. आता लंच टाइम झाला आहे आणि समीने काहीतरी एकदम छान डिश बनवली आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. दाखवतो तुम्हाला की काय डिश बनवली तिने. चला तर या खायला पालकचे थालीपीठ. काय काय आहे ते. ही आहे पालकची, माहिती असेल बऱ्याच जणांना कशी आहे. तर पालक आणि गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ, सगळे पीठ मिक्स करून थोडे मसाले वगैरे टाकून असं बनवलेलं आहे. बघा तुम्ही नक्की करून, किंवा ज्यांना कोणाला रेसिपी पाहिजे असेल आणि कमेंटमध्ये सांगा. चल तर आता टेस्ट करून बघू की बघूयात आपण कसे झाले की टेस्ट कसे झालेत असं. रिव्ह्यू बघूया आपण. पण कसे झाले ते माहीत पडेल. कसे झाले. एक नंबर झाले, एक नंबर. एकदम मस्त. करून भारी होता टेस्टला. मस्त झोप घेऊन आम्ही दोघं रेडी झालो आणि आजची 2-3 कामं पूर्ण करायची होती आम्हाला, म्हणून मग बाहेर पडलो. आणि खाली येताच आमचे छोटे फ्रेंड्स अगोदरच रेडी उभे होते. मग काय आधी त्यांच्यासोबत हाय हॅलो केलं, 2 मिनिटं खेळलो आणि मग आम्ही आमच्या कामाला निघालो. थोड्याच अंतरावर आम्हाला सुंदर असा स्टॅच्यू दिसला, तर तो होता आपल्या महादेवांचा. मग काय त्यांच्याकडे बघून गाडीचा स्पीड आपोआपच कमी झाला. मनापासून हात जोडले आणि म्हटलं, महादेव आजची सगळी कामं एका फटक्यात होऊ दे रे बाबा. पण पुढे काय झालं ते बघून वाटलं. महादेव म्हणाले असतील काम तर होतील, पण आधी थोडी परीक्षा तर घेऊया यांची. त्यानंतर आमचं पुढचं काम होतं ते भारत गॅस एजन्सीमध्ये. तुम्हाला माहितीच आहे सध्या गॅसचा किती प्रॉब्लेम चालू आहे. आमच्याकडे एकच सिलेंडर असल्यामुळे ना आम्हाला खूप प्रॉब्लेम होत होता, म्हणून नवीन कनेक्शन घ्यायचं ठरवलं. एजन्सीमध्ये पोहोचलो आणि घड्याळात बरोबर 1 वाजले होते. मग आम्ही खुश झालो, चला म्हटलं आपलं आता 10 मिनिटात काम पूर्ण होईल. पण काउंटरवरून उत्तर आलं लंच टाइम आहे. म्हणजे आम्ही 1 तास VIP वेटिंग गेस्ट होतो तिथे. समीक्षाचा चेहरा बघून वाटत होतं की ती पूर्ण बोर झाली. फायनली 2 वाजले आणि काउंटर उघडलं. मग काय आमचा नंबर आला, पण त्यांनी सांगितलं की न्यू कनेक्शन तर बंद झाले आहेत. मग काय प्लॅन बी, समीक्षाच्या भावाचं जुनं कनेक्शन सुरू करायचं ठरवलं आणि काही मिनिटातच जुनं कनेक्शन सुरू झालं. मग ते करून आम्ही पुढच्या कामाला निघालो. मी समीक्षाला म्हटलं, चल तुझ्यासाठी नवीन रेनकोट घेऊ. तर मीच बोलली की तुमचा जुना रेनकोट छोटा झालाय तर तो मला होऊन जाईल, मग तो मी वापरते, तुम्ही नवीन घ्या. खरंच अशी समजूतदार बायको भेटायला पण नशीब लागतं. मग काय 1 मिनिटाचा सुद्धा विचार न करता मी डिसिजन चेंज केला आणि लगेच नवीन रेनकोट बघायला सुरुवात केली. बराच शोध घेतल्यानंतर फायनली एक रेनकोट आवडला. तो घेतला आणि घरी निघालो. पण मनात थोडं वाईट वाटत होतं. समीक्षेसाठी काहीच नाही घेतलं. मग पुन्हा रात्री बाहेर पडलो आणि विचार केला, चल मॅडमसाठी 2-3 ड्रेस तरी घेऊन देतो. चला तर मग शॉपिंगसाठी तर आपण नेहमीच रेडी असतो. सो फायनली आम्ही तिथे पोचलो. माझ्यासाठी बरेच ड्रेसेस बघितले, पण मला तिथे एक पण चॉईस नाही आला. मग मी माझं घ्यायचं स्किप केलं. त्यांना बोलले की चला आपण तुमच्यासाठी तरी बघूया ड्रेसेस. आणि बरेच बघितले, पण त्यांना पण एक पण ड्रेस चॉईस नाही आला. आय थिंक आमचं लक लिव्हवरती होतं.
म्हणजे शॉपिंगला गेलो आणि विंडो शॉपिंग करून परत आलो. शेवटी आम्ही दोघंही एकमेकांकडे बघून खूप हसायला लागलो, कारण शॉपिंगला जाऊन रिकाम्या हाताने परत येण्याची टॅलेंट सुद्धा सगळ्यांकडे नसते. पण खरंच सांगायचं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी, अचानक बदललेले प्लॅन्स आणि एकत्र घालवलेला वेळ यामुळे आपलं आयुष्य सुंदर वाटायला लागतं. तर गाईज, आमचा हा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर, स्टे हॅपी आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.